लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते काव्यापासून. तर मग आता इथे काव्या जीवाच्या खोलीमध्ये चहा घेऊन जाते. तर आता इथे काव्या खोलीत जाते आणि बघते की जे आणि केचं जे बॉक्स असतो ना, ते अर्धा अर्धा तुटून पडलेलं असतं. तर मग आता तिला जीवा आणि काव्या पहिला जाऊन तो मोल्ड बनवलेले असतात ना, तो दिवस तिला आठवतो आणि त्या आठवणी सुद्धा आता आठवतात. आणि तिथे जीवा म्हटलेलं असतो तिला की हे मोल्ड ना आपल्याला लग्नाआधीच्या गोड रोमॅन्सची आठवण करून देईल, असं म्हटलेलं असतो जीवा तेव्हा. तर मग आता काव्या त्या बॉक्सचा तुकडा घेऊन तेच सगळं विचार करत असते. जीवा आता ह्या टोकाला गेलाय की त्यांनी आमचं मोल्डही तोडून टाकलं, असं म्हणते आता काव्या. लग्नानंतर ही आठवण आपल्यासमोर कायम राहीन असं म्हटलेला होता तो, पण त्यांनी हे तोडून टाकलं, असं म्हणते काव्या. तर आता तेवढ्यातच जीवा येतो. तर आता जीवा क्ल्यू घेतो आणि ते दाखवतो आता काव्याला. काव्या मात्र त्याच्याकडे बघत नाही आणि जाऊन थेट चहा ठेवते आता नंदिनी आणि जीवाचा जो फोटो असतो ना त्यांच्या रूममध्ये त्याच्यासमोर. आणि आता काव्य तिथून निघून जाते. तर मग आता प्रेक्षक हो हे असं काय दाखवलंय का जीवाचा कॅरेक्टर समजतच नाहीये. म्हणजे तोच म्हटला होता की आपल्यातलं सगळं संपलं, मग आज कशाला ग्ल्यू घेऊन चिकटवत होता आणि तिला दाखवत होता. खूपच कन्फ्युजिंग दाखवलंय जीवाचं कॅरेक्टर. तर आता मानिनीला दाखवलंय. तर मानिनी आपल्या खोलीमध्ये जाते. तर मग आता तिथे चेस खेळून विक्रमने तसंच टाकलेला असतो चेस बोर्ड. तर आता मानिनी म्हणते विक्रम पण ना असं का सगळं टाकून दिलंय, आवरलं पण नाहीये, असं म्हणते मानिनी. कठीण आहे बाबा ह्यांचं, ओरडलं पाहिजेत जरा, असं म्हणते आता मानिनी. तेवढ्यातच आता पार्थ दिसतो मानिनीला आणि मग आता पार्थ बोलत असतो कोणावर तरी फोनवर. तर आता मानिनी बोलवते पार्थला होय म्हणून. काय काय चाललंय का तुझं इथे, काय फेऱ्या मारतोयस, असं म्हणते त्या मानिनी. ते काव्याला डिस्टर्ब होऊन वे म्हणून बाहेर मीटिंग चालू होती, असं म्हणतो होता पार्थ. हो म्हणजे मीटिंगचा हा काय अवतार आहे, असं म्हणते त्या मानिनी. घरातली पॅन्ट हे वरती ऑफिस वेअर, असं म्हणते त्या मानिनी. ह्या अवताराला जुगाड म्हणतात, जुगाड, असं म्हणतो पार्थ. हा जुगाड कशासाठी, असं म्हणते मानिनी. तर पार्थ म्हणतो सकाळी उशिरा उठलो, मीटिंगला जाता आलं नाही म्हणून म्हटलं ऑनलाईन मीटिंग करावी. हे जे तुमचे ऑनलाईन मीटिंगचे अवतार असतात ना, हे सगळं तुम्ही वर्क फ्रॉम होम करताना हे सगळं तुम्ही लोकांना वेडं बनवता, वेडं, असं म्हणते आता मानिनी. आम्ही वर्क फ्रॉम होम करणारे हायली पेड लेबर्स आहोत आणि काहीच नाही, असं म्हणतो आता पार्थ. तू आणि लेबर काय बोलतोस, असं म्हणते मानिनी. तू बॉस आहेस ना. मी बॉस नाही आहे, बाबा बॉस आहेत. मस्त ऑफिसला येतात टकाटक आणि मस्त धडाधड मीटिंग्स घेतात, असं म्हणतो होता पार्थ. आणि स्टाईलमधून घरी वापस येतात, असं म्हणतो पार्थ. आणि येताना आमच्या आईसाठी गजरा आणतात, गजरा आणतात, असं म्हणतो होता पार्थ. हे मला सांग आता पार्थ की हे जेव्हा गजरा घेऊन येतात बाहेर का पब्लिसिटी करून येतात का, असं म्हणते मानिनी पार्थला. ते काय मला माहित नाही, पण बाबा जे काही करतात ना त्याच्यासाठी त्याचं कौतुक आहे सगळ्यांना, असं म्हणतो होता पार्थ. कौतुक तर असायलाच पाहिजे, पण बाबाकडून काही शिकतोस की नाही, असं म्हणते आता मानिनी. काव्या आहे का म्हणते आहे, असं म्हणतो आता म्हणते आता मानिनी. सध्या का एकदम फॉर्मात आहे, असं म्हणते मानिनी. मग असं म्हणतो आता पार्थ. अभ्यास वगैरे जोरात आहे तिचा, असं म्हणते मानिनी. फुल जोरात, असं म्हणतो पार्थ. तिच्यात होणारे बदल दिसतायत मला. तू बोललायस की काय तिच्याशी, असं म्हणते मानिनी. तर आता पार्थ म्हणतो मी बोलून ऐकणार आहेत काय काय त्या, काय बोलतीस तू आई, असं म्हणतो पार्थ. माहित नाही पण अचानक बदल झालाय त्यांच्यात, का पण माहित नाही, असं म्हणतो पार्थ. आणि एवढ्या जोमात अभ्यास चालू केलाय ना त्यांनी. आणि कालची गंमत सांगू का, मी काल ना राशीत वाचलं होतं की सगळ्या गोष्टी माझ्याप्रमाणे होणार आणि काल रात्री ते घडलं, असं म्हणत होता पार्थ. आई सगळ्यांना काव्या लहरी उथळ वाटतात, पण त्यांच्या मनात आलं ना ते काहीही करू शकतात, असं म्हणतो आता पार्थ. त्यांनी जी काही वाट धरली आहे ना त्या नाही चुकणार, असं म्हणतो पार्थ. नाही मागे फिरणार. आता आपल्याला एक नवीन वेगळी काव्या दिसेल, असं म्हणतो आता पार्थ. हो मला त्याच्यातला नवीनता दिसते आता, असं म्हणते आता मानिनी. म्हणजे फार्म हाऊसला जाताना उत्साह आनंदाने केली पण परतली तेव्हा मात्र शांत झाली, असं म्हणते मानिनी. अचानक वटपौर्णिमेची पूजा करायला तयार झाली आणि आता कालपासून आणि आता एकदमच अभ्यासालाच लागली आहे, असं म्हणते आता मानिनी. आई नेमकं म्हणायचं काय आहे तुला, असं म्हणतो आता पार्थ. म्हणजे काव्यामध्ये बदल होतो हे चांगलंच आहे, पण मला आश्चर्य पण वाटते, असं म्हणते मानिनी. सहसा अचानक होणारे बदल ही एका मोठ्या वादळाची चाहूल असू शकते, असं म्हणते मानिनी. आई काय बोलतेस तू हे, असं म्हणतो पार्थ. अरे काय नाही, तू काळजी करू नकोस, असं म्हणते आता मानिनी. अरे असंच मला काळजी वाटली म्हणून बोलून दाखवले, असं म्हणते आता मानिनी. सॉरी सॉरी, मला काहीतरी असं होईल असं वाटत नाही, डोंट वरी, असं म्हणते आता मानिनी. तू निश्चिंत राहा, आपल्याला आपल्या सगळ्यांना काळजी वाटेल असं काही वागणार नाही त्या, ह्याची मला खात्री आहे, असं म्हणतो आता पार्थ. आणि तेवढंच म्हणून आता पार्थ निघून जातो. पण इथे मानिनीला मात्र टेन्शन आणि शंका आलेलीच असते आता काव्यावरती. तर आता इथे नंदिनीचं सीन दाखवलंय. तर नंदिनी तर फोनवर बोलत असते की त्या ताईंना जरा बसव, त्यांना काय हवंय ते विचार आणि त्यांना सांग नंदिनी येते. हो बाय बाय, असं म्हणते आता नंदिनी. तेवढ्यातच इथे जीवा येतो. ऑफिसला जातेस का, असं म्हणतो आता जीवा. हो म्हणते नंदिनी. तर आता नंदिनी आपली बॅग घेते आणि तेवढं काय बोलत नाही जीवा बरोबर. तर आता जीवा म्हणतो
नंदिनी काय झालंय, तू कालपासून मला इग्नोर करतेयस, माझ्याशी बोलत नाहीयेस, बोल ना काहीतरी प्लीज, असं म्हणतो आता जीवा. हे बघ, तुझ्या मनात जे काय असेल ना ते बोल, असं म्हणतो जीवा. अजूनही राग धरलायस का मनात, असं म्हणतो आता जीवा. अगं बोल ना ग, मी बोलतोय तुला काहीतरी, असं म्हणतो आता जीवा. नंदिनी असं काय करतेयस, असं म्हणतो जीवा. तू प्लीज बोल ना माझ्याशी, तुझ्या मनात जे काय आहे ना बोल तू, असं म्हणतो जीवा. मी रागवणार नाही, चिडणार नाही, ओरडणार नाही, पण प्लीज प्लीज अशी शांत राहू नकोस, असं म्हणतो जीवा. तुझ्या मनात जे काय आहे ना ते बोल ना, प्लीज बोल ना, असं म्हणतो जीवा. तर आता नंदिनी म्हणते, डिवोर्स हवाय तुम्हाला, डिवोर्स हवाय का तुम्हाला माझ्यापासून, असं विचारते आता नंदिनी जीवाला. तर आता इथे पार्थ आणि काव्याचं सीन दाखवणार असतात. तर मग आता इथे पार्थ आपल्या खोलीमध्ये येतो आणि काव्याला शोधत असतो. काव्या कुठे गेल्या, असं म्हणतो पार्थ. अभ्यास करून करून थकल्या वाटतं, असं म्हणतो तो. बाथरूमला गेलेत काय, असं म्हणून तो बाथरूम चेक करतो आता. तर आता पार्थ कपाट उघडतो. तर मग आता तिथून काव्याचे कपडे मात्र गायब असतात. काव्याचे कपडे कुठे गेले, असं म्हणतो आता पार्थ. हे काय त्यांची बॅगही नाहीये इथे, असं म्हणतो आता पार्थ. गेल्या कुठे ह्या, असं म्हणतो पार्थ. ह्या गेल्या कुठे, बोला ना जीवा, उत्तर द्या, असं म्हणते आता नंदिनी जीवाला. तुमच्या एका उत्तराने माझ्या डोक्यातले 1000 प्रश्न थांबतील, असं म्हणते नंदिनी. एक एक एक, असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनी म्हणते, हो की नाही मध्ये उत्तर द्या प्लीज, तुम्हाला शपथ आहे जीवा, तुम्हाला शपथ आहे आम्ही घेतलेल्या शपथपदींची, आपण घेतलेल्या वचनांची, आपल्या 1 महिन्याच्या संसाराची. तू हे मध्येच काय, असं म्हणते जीवा. तर मग आता नंदिनी म्हणते, मध्येच नाही, खूप विचार करून मी या कन्क्लुजनपर्यंत पोहोचले की त्या मुलीला विसरता यावं म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न केलं, असं म्हणते नंदिनी. पण वस्तुस्थिती ही आहे की तुम्ही त्या मुलगीला विसरलेला नाही आहात, असं म्हणते नंदिनी जीवाला. त्यामुळे आपल्या ह्या लग्नाचाच पाया ढासळतोय जीवा, असं म्हणते नंदिनी. आणि मग असंच असेल तर मग एकत्र तरी कशाला राहायचं, असं म्हणते नंदिनी. तुम्हाला फक्त माझी कंपनी आवडते, पण माझ्याबरोबर संसार करायला तुम्हाला काहीच इंटरेस्ट नाही आहे, हे मला क्लिअरली दिसतंय ना, असं म्हणते आता नंदिनी. तुम्ही भेटलात त्या मला अगदी पहिल्या दिवसापासून दीपकच्या तावडीतून सोडून मला घाईपर्यंत मंडपापर्यंत नेणारा जीवा वेगळा होता. आय एम शुअर तुमचं ब्रेकअप त्या दिवशी मंडपात तर नक्कीच झालं नसेल, असं म्हणते आता नंदिनी. हो ना, असं म्हणते नंदिनी. म्हणजे तुमचं ब्रेकअप आधीच झालं होतं तरी सुद्धा तुम्ही हसत खेळत होतात, असं म्हणते नंदिनी. पण जसं तुमचं माझ्याशी लग्न झालंय त्या दिवसापासून मी तुम्हाला एकदाही हसायचं नाही पाहिलंय जीवा, असं म्हणते नंदिनी. लग्न झाल्यापासून मला एकदाही नाही वाटलं की जीवा तुम्ही सुखी आहात ह्या नात्यात. असं का जीवा, बोला ना, तुम्हाला पश्चाताप होतोय का माझ्याशी लग्न करून, असं म्हणते नंदिनी. की मी बायको म्हणून योग्य नाही आहे तुमच्यासाठी, असं म्हणते नंदिनी. तर आता जीवा म्हणतो, नंदिनी काय बोलतेस तू. तर मग आता नंदिनी म्हणते, काय बिनचलंय काय तुमचं, बिनचलंय काय आमच्या नात्यात, असं म्हणते ती मुलगी पिछा सोडत नाहीये का तुमचा, असं म्हणते आता नंदिनी जीवाला. तसं असेल तर मग निदान ते तरी सांगा, म्हणजे मी बोलेन त्या मुलीशी. हवं तर नाव नका सांगू, बोलेन मी तिच्यासोबत फोनवर. पण तिने जर तुमचा पिच्छा पुरवणं तुम्हाला चुकीचं वाटत नसेल तर मात्र मी मोकळं करेन तुम्हाला, असं म्हणते नंदिनी. तर आता जीवाला धक्काच बसतोय सगळं ऐकून. कारण मीच म्हणते ना, 2 प्रेम करणाऱ्या जीवाने एकत्र यायलाच हवं, कारण ते एकमेकांना पूर्ण करतात, असं म्हणते नंदिनी. मला सांगा जीवा, तिच्यासोबत तुम्हाला पूर्ण वाटेल का, असं म्हणते नंदिनी. मी इतर लोकांचे संसार मार्गी लावते तर माझ्या नवऱ्याचं आयुष्य मार्गी लावूच शकते, असं म्हणते नंदिनी. फक्त एकदा सांगा, हो नंदिनी, दे मला डिवोर्स. मी माझा भूतकाळ नाही सोडू शकत, मी मोकळं करेन तुम्हाला, असं म्हणते नंदिनी. मी स्वतःहून तुमच्या लग्नाला येईल आणि अक्षता टाकेन तुमच्या आणि त्या मिस केच्या डोक्यावर, असं म्हणते आता नंदिनी. फक्त एकदा प्रामाणिकपणे मनापासून मला सांगा, हवाय डिवोर्स तुम्हाला माझ्यापासून, असं म्हणते नंदिनी. बोला ना जीवा, असं म्हणते नंदिनी. द्या ना उत्तर प्लीज, असं म्हणते नंदिनी जीवाला. तुम्हाला तोडलेलं जोडायचं आहे की जोडलेल्या गाठी सोडायच्या आहेत, असं विचारते नंदिनी जीवाला. तेवढ्यातच नंदिनी मग जोरात ओरडते, नंदिनी लवकर खाली ये ग, असं म्हणून ओरडते माणिनी. तर आता नंदिनी म्हणते, आई अशा हक्का का मारतायत. तर आता नंदिनी आणि जीवा पळत पळत खाली जातात. रोज काही ना काही विचित्र या घरात कळायलाच हवं का, असं म्हणते आता माणिनी. आता कुणालाही न सांगता गेली कुठे ही काव्या, असं म्हणते आता माणिनी. तर आता इथे पार्थ येतो आणि तो अनिशाशी बोलत असतो आणि तो म्हणतो, आता तुमच्यासोबतही नाही आहे का काव्या, असं म्हणतो आणि घाबरतो आता पार्थ. तर आता अनिशाला तो म्हणत असतो, कळवा ना कुठे आहेत त्या क्लासमध्ये किंवा कोणाच्या तरी ग्रुपमध्ये वगैरे, सगळ्यांनी विचारा, असं वगैरे तो म्हणतो. आणि आता माणिनी मात्र ते विचार करत असते, कुठे गेली काव्या म्हणून. अहो आई काय झालं, तुम्ही एवढ्या हाका का मारतायत, असं म्हणते आता नंदिनी माणिनीला. तर आता माणिनी म्हणते, अगं नंदिनी, काव्या कुठेही नाही आहे, असं म्हणते आता माणिनी. ती तिच्या खोलीतही नाही आहे आणि तिने कपडे आणि तिची बॅग सुद्धा घेऊन गेली, असं म्हणते आता माणिनी. काय अशी कुठे गेली ही मुलगी, असं म्हणते आता नंदिनी. कोणास ठाऊक कुठे गेली ते, असं म्हणते माणिनी.
पार्थ म्हणतो तिच्या क्लासलाही सुट्टी आहे. बरं सकाळपर्यंत अभ्यास करत बसली होती आणि आता कुठेच दिसत नाही असं म्हणते मानिनी. बरं बाहेर जाताना कळवून जायची पद्धत असते पण ते काय काव्याला जमतच नाही ना. कमाल आहे या मुलीची, कसे काय कळून नसताना जाते ती असं म्हणते नंदिनी. आई मी पटकन तिला फोन करते असं म्हणते नंदिनी. आता चांगलं फोन उचलली ना तिला चांगलं झापणारच आहे मी असं म्हणते नंदिनी. नको बाई उगाच रागावून घरी यायचीच नाही ती असं म्हणते आता मानिनी. आई तुम्ही नका काळजी करू मी बघते फोन करून असं म्हणते नंदिनी. कठीण आहे बाई ह्या मुलीचा असं म्हणते आता मानिनी आणि ती जाते. मानिनी आणि नंदिनी आता दोघी जातात. तर मग आता इथे जीवा आपला फोन करतो आणि बहुतेक तो काव्याला मेसेज करतो. तर मग आता जीवा म्हणतो सिंगल टिक. काव्याने माझा नंबर ब्लॉक तर केला नाहीये ना. आई तिचा फोन तर स्विच ऑफ येतोय असं म्हणते आता नंदिनी. हो मी सुद्धा प्रयत्न केलाय फोन स्विच ऑफच आहे असं म्हणतो आता पार्थ. झालं असं म्हणते मानिनी. म्हणजे आपण तिच्यापर्यंत पोचू नये ह्याची पुरेपूर सोय केली आहे तिने असं म्हणते मानिनी. आई हे बघ तू उगाच नको पॅनिक होऊस. उगाच पॅनिक होताय तुम्ही तुम्ही म्हणजे ना 24 तास होऊन केल्यासारखं पॅनिक होताय असं म्हणतो जीवा. येईल ती अगं नको पॅनिक होस असं म्हणतो आता जीव. तर आता पार्थ म्हणतो जीवा तू हे काय बोलतोयस रे पोलिसांसारखं असं म्हणतो पार्थ. 24 तास वगैरे गेले 2 तास झाले ते मिसिंग आहेत. बॅग पण नाही आहे त्यांची असं म्हणतो पार्थ. बॅग पण घेऊन गेल्यात त्या काळजी नाही वाटणार असं म्हणतो पार्थ. म्हणजे काव्या 2 तासांपासून घरात नाही आहे असं म्हणते नंदिनी. हो वॉचमनला पण फोन केला होता 1.5-2 तासांपासून त्या नाही आहेत आणि 1.5-2 तासाआधीच त्या इथून निघाले आहेत असं म्हणतो पार्थ. अनिशाला सुद्धा फोन केला होता त्यांच्यासोबत सुद्धा नाही आहेत असं म्हणतो पार्थ. तर आता सगळ्यांनाच खूप टेन्शन येतं. तर मग आता मानिनी म्हणते काय करत असता रे तुम्ही मुलांनो खरंच मला कळत नाही. आधी ह्यानी पराक्रम केला असं म्हणते ती आता जीवाकडे बोट करून. आता काव्याने केलाय. नंदिनी आता तूच सांग कुठं शोधायचं आता आम्ही काव्याला असं म्हणते मानिनी. सांगून जायचं तर ते काय जमतच नाही तिला. आणि फोन कसले रे बंद करता तुम्ही सगळे असं म्हणते मानिनी. आई तू प्लीज शांत हो पावसाचे दिवस आहेत कदाचित फोन मध्ये पाणी जाऊन बंद झाला असेल फोन असं म्हणतो जीवा. कदाचित शॉपिंगला गेली असेल असं म्हणतो जीवा. तर आता मानिनी मध्ये शॉपिंगला स्वतःचे सगळे कपडे आणि बॅग घेऊन शॉपिंगला असं म्हणते आता मानिनी. जीवा असं म्हणते मानिनी. तर मग आता पार्थ म्हणतो आई मला तुझी मनस्थिती कळते तू प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. पार्थ असं सांगून होत नसतं रे असं म्हणते मानिनी. त्रास व्हायचा आहे तो होतोच माणसाला असं म्हणते मानिनी. तुला मी म्हणाले होते ना पार्थ एक दिवस काव्य सुधारली आहे ह्यात आनंद मानायचाच नाही आपण असं म्हणते मानिनी. आता शोधायचं कुठे हिला असं म्हणते मानिनी. तर आता इथे काव्याचं घर दाखवलंय. तर मग आता काव्याची आई दरवाजा उघडते. तर मग काव्याची आई म्हणते काव्या तू अशी अचानक आलीस. तर आता काव्या येऊन थेट मिठीच मारते तिच्या आईला. काय काव्या काय झालं एकदम येऊन अशी बिलकलीस. आईची इतकी आठवण आली का असं म्हणते आता काव्याची आई तिला. बरं झालं आलीस. आरू पण ना ट्रेकला गेली आहे. मला एकटीला इतकं बोर होत होतं ना ये असं म्हणतात आता त्या. तर तेवढ्यातच आता त्या बॅग बघतात काव्याची. तू सुटकेस घेऊन आली आहेस असं म्हणते आता काव्याची आई. हो अगं किती प्रश्न विचारशील आई असं म्हणते आता काव्य. अगं आपल्या घराची आठवण आली म्हणून मी आले असं म्हणते काव्य. कमाल आहे आज नंदिनीलाही घरची आठवण आली होती असं म्हणते आता काव्याची आई. आणि आता तू आलीस मग तुम्ही दोघींनी एकत्र यायचं होतं ना असं म्हणते आता नंदिनी आणि काव्याची आई. ते शक्य नाही आहे आई. नंदिनी ते इथे आली तर जीवाचं काय होईल असं म्हणते आता काव्या. जीवांचं काय होईल म्हणजे असं म्हणते आता काव्या नंदिनीची आई. काव्या म्हणजे काय झालंय सगळं ठीक आहे ना असं म्हणतात त्या. हे बघ हे आपलंच घर आहे इथे कळून यायची गरज नाही आहे पण तू सांगून आली आहेस ना सासरी असं विचारतात त्या काव्याला. आई अगं ती शाळा आहे का असं म्हणते काव्या. आणि मी स्टुडंट आहे का आणि म्हणजे मुळात मी माझ्याच घरी यायला मला सांगून विचारून यायची काय गरज आहे असं म्हणते काव्या. अगं दरवेळी अशी उत्तर काय देतेस तू हल्ली असं म्हणतात आता काव्याची आई. मी आईकडे जाते एवढं सांगायला सुद्धा जड जात आहे काय तुला असं म्हणते आता काव्याची आई. तर आता काव्या म्हणते पार्थना सांगितलंय मी ते सांगतील सगळ्यांना असं म्हणते काव्या. मानिनी ताईला नाही सांगितलंस त्यांना सांगून यायचं होतंस. त्या सासू आहेत ग तुझ्या त्यांचा मान ठेवायला हवा. त्या चिडल्या म्हणजे नाही असं म्हणते काव्या. त्या कशाला चिडतील अगं मानिनी ते खूप चिडल्या आहेत आई असं म्हणते काव्या. त्या नाहीत चिडणार त्या घेतील समजून. का पण दरवेळेला मीच का समजून घ्यायचंय काव्याला असं म्हणते मानिनी. तर आता इथे मानिनीचं घर दाखवले आणि मानिनी ती आता पार्थ जीवा आणि नंदिनीवर बोलत असते. तर तेव्हा हे सगळं बोलत असते. आता ह्या घरची मोठी सून तर ती व्हायचीच आहे पण एका गोष्टीची समज नाही या मुलीला असं म्हणते मानिनी. आई तू शांत हो त्या असतील इथेच कुठेतरी असं म्हणतो होता पार्थ. अजूनही तुला तिचीच बाजू घ्यायची आहे असं म्हणते आता मानिनी. घे तू तिची बाजू घे. तुम्हाला सगळ्यांना मी चिडचिड करताना दिसते फक्त पण मला खरंच काळजी वाटते तिची असं म्हणते मानिनी. 2 तास झाले पोरगी गायब आहे क्लासला सुट्टी फोन बंद आहे
म्हणजे आता आपण नक्की करायचं काय असं म्हणते आता माणिनी. ए बाबांनो, तुमचं कोणाचं भांडण झालंय का तिच्याशी असं विचारते आता माणिनी. तर आता एपिसोड इथेच संपतो. तर बघूया रिकॅप मध्ये काय आहे ते. तर आता रिकॅप मध्ये माळणी म्हणते, नंदिनी तू सांग, तू कुणालाही न सांगता कधी घर सोडून जाशील का? जाताना नीट विचारून सांगूनच जाईन असं म्हणते नंदिनी. आणि आता जीवाकडे बघत बघत ती सांगत असते नंदिनी. तर आता इथे पुढे पार्थ आणि जीवाचं सीन दाखवले. तर आता जीवा म्हणतो, तू चिडला नाही आहेस का तिच्यावर असं विचारतो तो पार्थला. चिडायचं काय आता त्याच्यात, माणसाबद्दल फिलिंग वाटायला लागल्या ना की त्यांच्या वागण्याचा काहीच त्रास होत नाही असं म्हणतो पार्थ. तर आता इथे मालिनी फोनवर बोलत असते काव्यासोबत आणि आता मालिनी म्हणत असतात, तू काहीही न सांगता अशी निघून गेलीस, इतकंही गृहीत धरू नये समोरच्याला काव्या असं म्हणते आता मालिनी. परत येणार आहेस की नाहीच असं म्हणते आता मालिनी. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.